बहुजन विचारवंत आणि बहुजन समाजातील घटकांना एक करणारे चंद्रपूरचे सामाजिक कार्यकर्ते काँग्रेस नेते डॉक्टर दिलीप कांबळे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली। तसेच चंद्रपूर विधानसभेची जागा काँग्रेस पक्ष जिंकेल असा विश्वासही त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केला। सर्वांना नमस्कार। मी चंद्रपूरचा रहिवासी आहे। रानपुरा इथे माझा जन्म झाला। नगिनाबागमध्ये मी लहानाचं मोठं झालो। नेहरू शाळा, जनता कॉलेज, प्राथमिक शाळा पटेल झटपुराकडे इथं शिकत मी नंतर MBBSला गेलो आणि नंतर परत येऊन इथे कार्य चालू आहे। तर मी लहानाचं मोठं फुले शाहू आंबेडकरी SC ST OBC चळवळीमध्ये, बहुजन चळवळीमध्ये मोठं झालो आणि त्या चळवळीचा मला खूप अनुभव आहे। राष्ट्रीय लेवलवर सुद्धा मी काम केलं आहे, स्टेट लेवलवर सुद्धा काम केलं आहे, जिल्ह्यामध्ये काम केलं आहे। तर समाजकारणाचा आणि आयडिओलॉजी आणि राजकारणाचा मला तो दांडगा अनुभव आहे। आणि आता मागच्या 10 वर्षापासून मी काँग्रेस पक्षाचा सहकार्य एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करत आहे। तर माझ्या जुन्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीच्या कार्याचा खूप मोठा अनुभव माझ्या पाठीशी आहे। त्यामुळे काँग्रेसचा कार्यकर्ता एकच विचारधारा असल्यामुळे काम करण्यास मला काहीही अडचण निर्माण झाली नाही। कोणत्या विकासाच्या मुद्द्याला घेऊन तुम्ही लोकसभेला आला? हे बघा, चंद्रपूरची सर्वात मोठी समस्या ही आहे की जवळपास 75-100 वर्षापासून जवळपास 50% जनता, 2.5 लाख ते 3 लाख जनता हे झोपडपट्टीमध्ये राहते, नजूलच्या जागेवर राहते। त्यांच्या आजूबाजूच्या 100-100 एकराच्या किंवा आसपास मोठमोठ्या करोडपत्यांच्या जमिनी सरकारने लीगल केल्या। 99, 100 वर्षामध्ये लीजवर दिल्या। चंद्रपूरच्या आजूबाजूच्या रेव्हेन्यूच्या, महसूलच्या जमिनी करोडपती लोकांना फार्म हाऊसेस बांधायला दिल्या। परंतु हे गरीब जनता, आमचाच समाज सर्व जो आहे गरीब समाज, तर 50-100 वर्षापासून त्यांना पट्टे, हे साधे 500-600 स्क्वेअर फूटचे पट्टे सरकार देऊ शकलं नाही किंवा इथले आमदार म्हणा, खासदार म्हणा, मंत्री म्हणा हे देऊ शकले नाही। तर हा सर्वात मोठा अजेंडा राहील की ह्या सर्व 50% लोकांना पट्टे देण्याचा पहिला अजेंडा असेल। दुसरा, 24 घंटे पाणी इथल्या लोकांना मिळालं पाहिजे। करोडो रुपये खर्च झाले अमृतजल योजनेवर, अजूनपर्यंत काही नाही। आठवड्यातून एकदा किंवा दोनदा पाणी येते। तिसरा, महानगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळा, मी जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिकलो, नगरपालिकेच्या शाळेमध्ये शिकलो, MBBS MD होऊन चांगलं नाव कमवलं आणि त्या शाळा आज जर अशा डुबताना, गरीब जनता, दलित, आदिवासी, उच्चवर्णीय, गरीब समाज यांची मुलं इथे शिकतात आणि त्याच शाळा जर कोलॅप्स झालेल्या आहेत, पडलेल्या आहेत, तर हे नवी पिढी गरिबांची तयार कशी होईल? त्यासोबतच चंद्रपूरमध्ये बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे। नॅशनल लेवलवर 14% बेरोजगारी आहे। तर त्याच रेंजमध्ये चंद्रपूरमध्ये असायला पाहिजे। ही म्हणजे 14%ची बेरोजगारी असं आहे, त्याचा अर्थ असा होतो की प्रत्येक पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा माणूस युवा जो आहे तो बेरोजगार आहे। तर चंद्रपूरच्या आजूबाजूला ज्या काही इंडस्ट्रीज आहे, तर त्या इंडस्ट्रीजमध्ये हरियाणा सरकार किंवा आंध्र प्रदेश सरकार किंवा मध्य प्रदेश सरकारने या 70%, 75% आरक्षणाची जे तरतूद केली आहे, तशा प्रकारची स्थानिक इंडस्ट्रीमध्ये चंद्रपुराच्या बेरोजगार युवकांना आम्ही व्यवस्था करू शकलो। तो एक बेरोजगारीचा मुद्दा। त्यासोबतच चंद्रपूर जे आहे महाराष्ट्रातलं वन ऑफ द मोस्ट पॉल्युटेड शहर आहे। मी एक MBBS MD डॉक्टर आहे। जवळपास 30-25 वर्षापासून मी 25 वर्षापासून प्रॅक्टिस करतो। मी स्वतः रेडिओलॉजिस्ट आहे, CT स्कॅन आणि MRI एक्सपर्ट आहे, सोनोग्राफी स्पेशालिस्ट आहे। तर मला वैद्यकीयरित्या ह्या म्हणजे 5 पट 2.5च्या रेंजमध्ये आपलं पॉल्युशनचं लेवल असायला पाहिजे। चंद्रपुरातलं लेवल 15पर्यंत गेलेलं आहे। तर अशा लेवलमध्ये लहान मुलं आणि प्रौढ कोणत्या प्रकारे जगत असतील हे याचं मला ज्ञान आहे। तर हा पॉल्युशनचा एक मुद्दा ह्याच्यावर राहील। त्यासोबतच अंमली पदार्थचं येणाऱ्या जनरेशनमध्ये एवढं मोठं प्रमाण वाढलेलं आहे की मी हे रोज पाहतो आणि त्यात यंग जनरेशन जे आहे, हे मुलीपासून तर मुलापर्यंत एवढं विळख्यात सापडलेलं आहे। तर याच्यावर कडक कारवाई किंवा याच्यावर कसं नियंत्रणात आणून, त्यासोबतच गांधी चौक ते वरोरा नाका इथे जर उड्डाणपूलची व्यवस्था केली तर इथल्या ट्रॅफिकचा मोठा प्रश्न आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो। त्यासोबतच पडोली ते बंगाली कॅम्प इथे जर बायपास निर्माण केलं तर तो एक मोठा आपल्याला
सोयीचं होईल. त्यासोबतच घुग्गूस आता चंद्रपुराच्या पॉल्युशनचा लेवल जर एवढा मोठा असेल तर घुग्गूसचं पॉल्युशन आता माहेरघर आहे. तर घुग्गूसमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये पॉल्युशनचं स्तर खाली आणणं जरुरी आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांच्या माझ्याकडे आमच्या चंद्रपूर विधानसभेमध्ये काही 29 गावं आहेत, 30 गावं आहेत. त्याच्यामध्ये शेतकरी आहेत आणि शेती करणारे लोक आहेत. तर पहिला तो कॉम्पोनंट हा राहील की MSPसाठी जे काही मला प्रयत्न करता येतील ते पूर्ण प्रयत्न करू. त्यासोबतच बियाणे आणि शेतीसाठी लागणारे जे काही अवयव आहेत, जे काही आपले रिक्वायरमेंट आहेत, फर्टिलायझर्स आहेत, इन्सेक्टिसाईड, यांच्यामध्ये एवढं ॲडल्टरेशन, एवढा भ्रष्टाचार आहे की नापिकीला हे बियाण्याचं आणि ह्या इन्सेक्टिसाईड पेस्टिसाईडचं जे डुप्लिकेट जे बनवल्या जातात सावकाराच्या माध्यमातून आणि ते विकल्या जातात आणि ह्या कारणामुळे पीक येत नाही. तर ह्याच्यावर मला कम्प्लिटली हा भ्रष्टाचार उकळून फेकून शेतकऱ्यांना न्याय द्यायचा आहे. तर अशा प्रकारचा या विधानसभा क्षेत्रामध्ये माझा काम करण्याचा अजेंडा राहील. मुख्यमंत्री लाडकी बहीण निवडणुकीच्या तोंडावर सरकारने लॉन्च केलेलं याचा फटका काँग्रेसच्या मतदारांना बसणार का इतर मतदारांना बसणार? हे पहा, भारतीय जनता पार्टीचं जे पाप आहे 10 वर्ष केंद्रातलं आणि ज्या प्रकारचं हौबे लड्डू 50 खोके एकदम ओके, ज्या प्रकारचं सरकार चालवलं गेलं मागच्या 2.5-3 वर्षामध्ये आम्ही पाहिलं. तुम्ही 3 वर्षे पाप कराल, 10 वर्षे केंद्रात पाप कराल आणि निवडणुकीच्या तोंडावर समजा येऊन तुम्ही म्हणाल की बाबा आम्ही 1500 रुपये घ्या. जिल्हा परिषदेच्या शाळा ज्याच्यामध्ये गरिबाच्या मुली शिकतात त्या तुम्ही बंद केल्या. महानगरपालिकेच्या शाळा जिथं मुली शिकतात गरिबांच्या त्या बंद केल्या. आता मुली शिकणारच नाही तर तुम्हाला त्यांना 1500 रुपये देण्याशिवाय त्यांच्या उदरनिर्वाहावर दुसरा पर्यायच राहणार नाही. तर 3 वर्षाचं पाप हे काही